तुम्हाला मेहनत नाही करायची, नुसती यूज पाहिजे का हलवा आहे का यार, मेहनत करा ना। तर नमस्कार आणि रामराम मंडळी, तर कशा तुम्ही सर्वांतर आशा करतो सर मस्त असाल आणि स्वस्त असाल। तर चला मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो, खूप सारे मुलांचे प्रश्न आले की भावांनो आमचं शॉर्ट व्हिडिओ व्हायरल होत नाही। तर मी कालच्या लाईव्हमध्ये तुम्हाला सर्वांना सांगितलं होतं की भावांनो, मी रोज सकाळी 7:45 वाजता लाईव्ह स्ट्रीम चालू करतो, तर प्लीज लाईव्ह स्ट्रीमला जॉईन व्हा। सांगूनसुद्धा तुम्ही लाईव्ह स्ट्रीमला जॉईन होत नाही, त्याला आपण काय करू शकत नाही। पण चला त्या तो विषय सोडून, तर चला पुन्हा एकदा आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे की तुमचे शॉर्ट व्हिडिओ कसं काय व्हायरल होणार आणि कसं काय नाही। तर मित्रांनो, तुम्हाला ना आता कोणाची तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये बघितलंच असेल, मागच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं टायटलमध्येच की तुम्ही कोणाचीही ट्रिक कोणाही मोठ्या यूट्यूबरचं ऐकू नका किंवा ही ट्रिक यूज करा ती ट्रिक यूज करा। मित्रांनो, कोणतीही ट्रिक यूज केल्यानं ना आता सबस्क्रायबर वाढते ना आता यूज वाढते, काहीच नाही वाढत। तर तुम्ही म्हणता ना मग ट्रिक यूज केल्यानं जरा यूज नाही वाढत आहे, तर मग कशाने यूज वाढते। तर मित्रांनो, चला आज तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी हे सांगणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ काय जादा मोठा होणार नाही, 3 मिनिटाचा व्हिडिओ होणार फक्त। तर मित्रांनो, पहिली गोष्ट 3 गोष्टी लक्षात ठेवा। पहिली गोष्ट मित्रांनो, एक तुम्ही जेव्हा शॉर्ट व्हिडिओ अपलोड करता तर तुमचं सगळ्यात पहिले मेन असतं भावांनो तुमची टायमिंग। तुम्ही कोणत्या टायमिंगला व्हिडिओ अपलोड करताय। तर भावांनो, मला खूप जण हे पण विचारत होते की दादा तुझी व्हिडिओ अपलोड करायची टायमिंग काय आहे। तर मित्रांनो, मी रोज सकाळी समजा 7:30 ते 8च्या दरम्यान मी 3 ते 4 शॉर्ट व्हिडिओ अपलोड करतो। ते मला कोणी काही बोलू। आणि भावांनो, दुसरी गोष्ट, मी एक संध्याकाळच्या टायमाला 4:30 ते 5च्या मध्ये 4:30 ते 5च्या मध्ये एक 3 ते 4 शॉर्ट व्हिडिओ परत अपलोड करतो। म्हणजे दिवसामधून मी एका चॅनलला 6 शॉर्ट व्हिडिओ अपलोड करतो। तर मित्रांनो, मग तुम्ही म्हणता की अशी किती चॅनल आहे। तर भावांनो, आपले 2 चॅनल आहे। एका चॅनलला आपले 47,000 सबस्क्रायबर आहे, ज्याच्यावर हा तुम्ही व्हिडिओ बघताय। आणि दुसरी गोष्ट भावांनो, एक आपलं सेकंड चॅनल आहे वडिलाचं, काकाची फनी व्हिडिओ नावाचं। तर त्या चॅनलला पण आपण डेलीचे 6 शॉर्ट व्हिडिओ अपलोड करतो। तर मित्रांनो, आणि एक आपलं तिसरं अजून एक चॅनल मी क्रिएट केलेलं आहे, पण जाऊ द्या, त्या चॅनलचा अजून काही विषय नाही आहे। पण शॉर्ट व्हिडिओ अपलोड करताना हमेशा टायमिंगला खूप महत्त्व आहे मित्रांनो, टायमिंग। दुसरी गोष्ट मित्रांनो, टायमिंग तर असतेच। आणि दुसरी गोष्ट, टायटल। तुम्ही टायटल काय लिहित आहे व्हिडिओमध्ये, तुमच्या टायटलवर यूट्यूब पूर्ण फोकस करतं। आणि मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल की जो कोणी बी असेल, जर तुमचा व्हिडिओ त्याला बघायचा आहे तर पहिले तो काय करणार, तुमच्या टायटलच बघणार की तुम्ही टायटल काय लिहिलं आहे। तुमच्या टायटलला बघून तुमच्या व्हिडिओला क्लिक करू शकतो। दुसरी गोष्ट मित्रांनो, तुम्ही जर लॉंग व्हिडिओ जर बनत असला तर लॉंग व्हिडिओला सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे थंबनेल। कारण की खूप सारे लोक असे आहेत की तुमचं थंबनेल बघून तुमच्या व्हिडिओवर येतात, बरोबर आहे की नाही। कारण की थंबनेल जरा इंटरेस्टिंग जर असलं ना तर समोरचा व्यक्ती त्या तुमच्या व्हिडिओला क्लिक करणार, म्हणजे 100% क्लिक करणार। थंबनेल जर तुमचं ओके असेल तर, बरोबर आहे ना। तर हे झाल्या 2 गोष्टी। आणि तिसरी गोष्ट मित्रांनो, एक अजून एक सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही जरा नवीन जर क्रिएटर जर असाल आणि तुम्ही 3 ते 4 दिवस पहिले जर चॅनल जर आपलं बनवलं असेल, तुम्हाला असं वाटत असेल की आपलं चॅनल चालव, तर मित्रांनो तुम्हाला लाखातली गोष्ट सांगतो, तुम्ही काय करायचं माहिती आहे का, ते जे व्हिडिओ आहे का अपलोड केले तुम्ही 2 दिवस झाले 3 दिवस झाले, जर तुमचे व्हिडिओ जर यूज नाही येते तर मग तुम्ही काय करायचं, काय व्हिडिओ डिलीट करायचे का, नाही। तुम्ही व्हिडिओला डिलीट नाही करायची, व्हिडिओ तसेच राहून द्यायचे। तुमचं काम काय आहे, व्हिडिओ बनवणं। हां, तुम्हाला प्रश्न पडणार की यार 3 ते 4 दिवस झाले पण एक पण व्हिडिओला यूज नाही ना, मग यूज नाही ना तर मग काय डिलीट करायचे का, डिलीट नाही करायचे। तुमचं काम काय आहे, व्हिडिओ टाकणं, बरोबर नाही। आणि यूट्यूबचं काम काय आहे, त्याला ग्रोथ देणं। ऐकून घ्या मित्रांनो, कारण की यूट्यूब असा प्लॅटफॉर्म आहे, तुम्ही त्याच्यावर व्हिडिओ सोडून राहिले, बरोबर आहे, तुम्ही तुमचा किमती टाईम यूट्यूबला देऊ राहिले, बरोबर आहे की नाही। तर मग यूट्यूबचं काम काय आहे, भले तुमच्या व्हिडिओला 8 दिवस लागन 10 दिवस लागन, पण यूट्यूब तुमच्या व्हिडिओला ग्रोथ देणार, म्हणजे 100% ग्रोथ देणार म्हणजे देणारच। कारण यूट्यूबचं कामच आहे। कारण यूट्यूबनं जर तुमच्या व्हिडिओला जर रीच जर दिली नाही ना तर यूट्यूब प्लॅटफॉर्म आहे ना हा बंद होऊन जाईल। कळलं का तुम्हाला। सांगायचं तात्पर्य एवढंच भाऊ की आपण मेहनत करा, आपल्या मेहनतीचं फळ आपल्याला 100% मिळतं म्हणजे मिळतं। तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही, मला मस्त 1 ते 1.5 वर्ष लागलं, पण आज फायनली तुमच्यासमोर आहे मी। 47,000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले, काय मजाक नाही मित्रांनो। 2-3 पेमेंट पण उचलून बसलो। तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच यार, पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, वंदे मातरम।